नेहमीप्रमाणे मित्रांनो करायचं काही नाही. कॅपकटसाठी VPN हे खूप महत्त्वाचं असतं. तर कनेक्ट करायचं आपलं VPN, नंतर करायचं कॅपकट ओपन. तर व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचे आहेत काही फोटोज. तुम्ही व्हिडिओ पण घेऊ शकता कारण प्रोसेस सेम आहे. तर सिलेक्ट केल्यानंतर यायचं आपल्या टाईमलाईनला आल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट असते जे म्हणजे बीटवरती मॅच करणं. तर तुम्ही सॉन्ग आधीच चॉईस केलं असेल तर काही अडचण नाही. तर त्या ट्रेंडिंग ऑडिओला तुम्ही ज्या पण ठिकाणी तुम्ही ते ठेवलं आहे त्या ठिकाणावरून त्या ट्रेंडिंग ऑडिओला चॉईस करा. चॉईस केल्यानंतर सरळ तुम्हाला घेऊन जाईन ते टाईमलाईनला. इथं आल्यानंतर काहीच नाही, खूप सोपी प्रोसेस आहे. कॅपकट तुम्हाला खूप एक इझी ऑप्शन देतं की ज्याला म्हणतात बीट म्हणून. तर त्या ऑडिओवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. थोडंसं स्क्रोल केल्यानंतर तिथं ऑप्शन येतं बीट्स आणि त्याला करायचं आहे ऑटो जनरेट. हे ऑटो जनरेट ऑटोमॅटिकली होऊन जाईल काही सेकंदामध्ये. आता करायचा आहे तुमचा फोटो किंवा व्हिडिओ क्रॉप, म्हणजेच बीटवरती मॅच करून त्याला करायचं आहे त्याच जागेवरती क्रॉप. टाईमलाईनवरती तुम्ही जेवढे पण फोटोज किंवा व्हिडिओ घेतले असतील त्याला अशाच पद्धतीने सेम प्रोसेसने क्रॉप आणि बीटवरती मॅच करून ॲडजस्ट करा. ॲडजस्ट केल्यानंतर फर्स्टवाला जो व्हिडिओ आहे त्याला तुम्ही इंट्रो ॲनिमेशन देऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तुम्हाला आवडेल तो सिलेक्ट करा प्रोचा फीचर आणि यूज करा इंट्रो ॲनिमेशन. आता सुरू करूया फ्रेमिंग कशा ॲडजस्ट करायच्या बॅकग्राऊंडला त्या फोटोच्या. त्याच्यासाठी प्रोसेसिंग आहे. आता मी या व्हिडिओला डुप्लिकेट करतो आहे. तुम्ही ॲज ओव्हरली म्हणून देखील तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर त्याचा ओव्हरली बनवायचा, त्याला थोडासा ड्रॅग करायचा फ्रंटला आणि त्याला देखील सेकंड फुटेज किंवा व्हिडिओनुसार ॲडजस्ट करायचा ॲज अ ओव्हरली म्हणून. ओव्हरली बनवल्यानंतर त्या ओव्हरलीचा करायचा आहे आता बॅकग्राऊंड रिमूव्ह, म्हणजे ती राहील फ्रंटला आणि तो आपला फोटो राहील बॅकला. ओव्हरली बनल्यानंतर आता पुढचं काम आहे त्याला की फ्रेमिंग करणं. की फ्रेमिंग म्हणजे काय असतं, तर ॲनिमेशन एक ऑप्शन असतं, पण की फ्रेमिंगने आपण त्या ओव्हरलीला हवं तिथं आपल्या मनाप्रमाणे आपण ॲडजस्टमेंट करू शकतो. प्लस त्याला आपण ग्राफनुसार स्मूथली जसं पाहिजे तसं ॲनिमेट करू शकतो. तर या ठिकाणी आपण त्याला की फ्रेमिंग द्यायची आहे. तर स्टार्ट पॉईंट आणि ज्या पॉईंटला बीट बसते त्या पॉईंटला तो ऑटोमॅटिकली एंड होतो. तर अशा प्रकारे दोन ग्राफ तयार होतात. ग्राफ हा दिलेल्या की फ्रेमला स्मूथ बनवण्यासाठी यूज केला जातो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही ग्राफ त्याला बसवा. इझी आउट हा सगळ्यात बेस्टवाला असतो, जेणेकरून जो ग्राफचा ॲनिमेशन आहे ओव्हरलीचं ॲनिमेशन आहे ते स्मूथ येईल. त्यानंतर काय असतं, तर ॲडजस्टमेंट झाल्यानंतर तुम्हाला बनायचं आहे ओव्हरली. पुन्हा त्याच्या तुम्हाला ओव्हरलीचे डुप्लिकेट बनावं लागतील. तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला जे फोटोज तिथे ॲड करायचे आहेत ते फोटो तुम्ही त्या ओव्हरलीच्या खाली लेअर बाय लेअर ॲड करा. ओव्हरलीमध्ये एक लक्षात घ्या की ॲट अ टाईम फक्त तुम्ही एकच ओव्हरली ॲड करू शकता, मल्टिपल ओव्हरली ॲड होत नाहीत. तर अशा प्रकारे त्याचे ॲडजस्टमेंट झाल्यानंतर बीटच्या लास्टवाल्या एंडला तिथं ॲडजस्टमेंट करायचं आहे नेक्स्ट ओव्हरलीला, म्हणजे जे ओव्हरलीच्या बॅक साईडला जे फोटो येणार आहेत ते फोटो आपण चॉईस करायचे आहेत. तर अशा प्रकारे त्याचा सिक्वेन्स लावा तुम्ही, जेणेकरून ॲनिमेशन आणि बघणाऱ्याला पण ते बेस्ट आणि भारी वाटेल एक्सपिरियन्ससाठी. प्लस त्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे बीट आहे त्या बीटनुसारच त्या ओव्हरलीचे ॲडजस्टमेंट करा, म्हणजे दिसण्यासाठी पण छान वाटेल. अशा प्रकारे जेवढ्या बीट्स असतील त्या बीट्सनुसार तुम्ही फोटो चॉईस करा. 1 2 3 4. मला 3 हे बेस्ट वाटले त्यामुळे मी 3 फोटो चॉईस केले आणि त्याला फ्रेम बाय फ्रेम ॲडजस्टमेंट केली आहे. ॲडजस्टमेंट झाल्यानंतर जो पार्ट उरतो तो म्हणजे आता तर आपली ओव्हरली बॅक साईडला गेली आहे आणि हे फोटो आलेत फ्रंट साईडला. तर मग तुम्ही आपली ओव्हरली फ्रंटला कशी घ्यायची, त्याच्यावर क्लिक करा. त्याच्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन करा. तिथं ऑप्शन येईल लेअर म्हणून एक ऑप्शन येतं. तर आपली जी ओव्हरली आहे ती एकदम एंडला आहे, तर तिला उचला, ड्रॅग अँड ड्रॉप सारखं असतं हे. तिला घ्या फ्रंटला घेतल्यानंतर एकदा चेक करा की तुमच्या बीटवरती ते फोटोज आणि ओव्हरली बसले आहेत का. बसल्यानंतर राहतं मग त्यांना ॲनिमेशन करणं. तर हा इफेक्ट खूप ट्रेंडिंगला आहे. तुम्हाला जर दुसरा कोणता आवडत असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ठेवा. त्याच्यानंतर प्रत्येक ते ओव्हरलीला तो इफेक्ट ॲडजस्टमेंट करा, बीट टू बीट मॅच करा. बीट टू बीट मॅच झाल्यानंतर फायनल आउटपुट तुम्हाला असं काहीतरी दिसेल.
हीच प्रोसेस तुम्हाला पुढच्या फोटोंना करायची आहे किंवा तुम्ही व्हिडिओ चॉईस केले असतील तर व्हिडिओला करायचे आहे. आणि मग काय, एन्जॉय फायनल रिझल्ट.